त्या ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये पाहिला असता. मॅच सुरू होतोय. उपांत्यपूर्व फेरीतील या मॅच वर पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळताना बॅटर दिसलाय रोहित याने हा ठोकलाय शानदार दमदार चौकार. 4 धावांची सुरुवात करताना रोहित हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय. ISPL चे मुख्य चयनकर्ता अमेय पर्वतकर यांचं मी कौतुक करेन. एक अतिशय चांगल्या व्यक्ती आहेत, रणजीपट्टू आहेत. गोवा टीमद्वारे एक मात्र रणजीचा मॅच खेळलात. त्याच्यानंतर गोवा येथील अकॅडमीचे सिलेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आणि ISPL काहीतरी वेगळं करावं, भारतातील अनेक खेळाडूंना एकत्रित घेऊन यावं, त्यांचा शोध लावण्याचं काम अमेय पर्वतकर सरांनी केलंय आणि अर्थातच त्यांना विसरलं जाणार नाही. आम्हाला सुद्धा चांगला सपोर्ट अमेय पर्वतकर सरांनी केला. इनसाइड आउट चेंडू मिड ऑफ मध्ये वळवला जातोय. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू पुढे सरकलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतोय धावाचार. आलाय खणखणीत चौकार. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण बघताय. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 9. स्कोर इज 9. एक चेंडू हा वाईट टाकला होता. 2 चेंडूंमध्ये या 9 धावा आल्यात आणि रोहित याला हिट मोठे हिट करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडलाय. ओ मोठा फटका इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. लगातारच्या 3 बॉलवर 3 मोठे फटके पाहायला मिळत आहेत रोहित याच्या बॅट मधून. आता तो या ठिकाणी तापलाय आणि कडक फटकेबाजी करतोय. मॅच नरम होऊ नये त्यामुळेच आधीपासूनच तो गरम करतोय. लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार त्यांनी ठोकले. धावसंख्येला आकार. धावफळकावर धावा लागल्या जातात 13 धावा 13. इनसाइड आउट मिड ऑफच्या वरून चेंडूला टोळावलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता तो धावतोय आणि पाहता पाहता 3 धावा सहजतेने होतात पूर्ण. या 3 धावांच्या मदतीनं ओव्हर थ्रो झालाय. डोक्यावर हात येतोय, कमरेवर हात येत आहेत. या 4 धावा होत आहेत पूर्ण. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर जर आपण बघितली तर ती झाली आहे ती 17. 17 म्हणजेच खतरा आहे. तो खतरा आता फिल्डिंग करणाऱ्या टीमवर मला जास्त दिसतोय. याआधी अगोदरच्या 2 मॅच काय चांगली गोलंदाजी होती त्यांची. मोठा फटका, कडक फटका. कुणी शतरक्षक नाही. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जात होता परंतु अंतिम क्षणी चांगली फिल्डिंग केली आणि फलस्वरूप बॅटरला मिळाल्या 3 धावा. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जातात त्या 20 धावा. म्हणजे जोडी आता बदलली आणि या जोडीने आता चांगलं दृश्य संघाकरता दाखवलंय. साहिल ऑन ड्राईव्ह खेळतोय. क्लास ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्रिकेट मधील प्रॉपर स्ट्रोक पाहायला मिळतोय साहिल यादव याच्याकडून. 3 धावा तो पूर्ण करतोय. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत बिनबाद 23 धावा 23. पहिल्या षटकामध्ये काम काढलंय गोलंदाजाचं. 23 धावा कुठल्या आहेत. अंकित गोलंदाजी मार्गावर आलाय. काय या मुख्य मॅच करता एक वेगळी रणनीती आखायला पाहिजे होती. अगोदर मी म्हटलं होतं की समोरच्या टीमचा खेळ तुम्ही पाहिलाय आणि त्या अनुषंगाने त्यानुसार तुम्हाला चांगले चेंडू टाकावे लागतील. 2 बॅटर सध्या थकलेले दिसत आहेत. रोहित आणि साहिल हे आपल्याला जास्त थकलेले दिसत आहेत. चांगलं प्रदर्शन रोहित यांचे 3 चौकार कडक पाहायला मिळाले. 1 चौकार त्याने धावून पळून पूर्ण केला आणि 4 चौकाराच्या मदतीनं 19 धावा त्याने आतापर्यंत बनवल्या. साहिल यांनी 3 धावांचं योगदान दिलंय. क्रिकेटची स्पर्धा ही नेहमीच प्रेक्षकांना आवडत असते कारण रविवारच्या दिवसामध्ये काही ना काही विरंगुळा हवा असतो आणि त्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांना तो पाहायला मिळतो. चांगला ऑफ ड्राईव्ह आहे. 1 धाव पूर्ण केली 1 धावेच्या मदतीनं. पुढे बघूया पुन्हा एकदा. 1च धावा असेल ही. धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जातात 24. रोहित याने चांगले बॅटिंग
दाखवली, चांगले चौकार ठोकले. याच्याकरता निधी स्पोर्ट्स यांच्याकडून 500 रुपये आलेत रोहित या खेळाडू करता. चांगला ऑफ ड्राईव्ह आहे, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये, मिळतात धाबा 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या 26 धाबा. निधी स्पोर्ट्स म्हटलं तर भावेश पुणेकर आणि त्यांच्याकडून 500 रुपये आलेत रोहित या खेळाडू करता. त्यांनी चांगलं प्रदर्शन या मॅच मध्ये केलंय. पुढचा बॉल पायावर आदळलाय. आता हा चेंडू पायावर आदळलाय, धावा मिळणार नाही. निर्धाव चेंडूची नोंद होते. अंकित याचा हा वेगवान चेंडू आणि तितकंच चांगलं नियंत्रण त्याचं पाहायला मिळालंय. जय सेवालाल पालनापाडा टीमला कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक केलेलं दिसतंय. 2 चेंडू प्रभावी टाकलेत गोलंदाज अंकित याने. 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या वेळेला झाली आहे 26 धावा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. मोठी विकेट रोहित याची मिळाली. रोहन यांनी टिपला झेल. विकेटचं पतन गॉन. अंकित यांनी विकेट सुद्धा प्राप्त करून दिली. 26 वर लागलाय हा पहिला धक्का. 26 चा आकडा म्हटला तर एक खेळाडू ज्याची मी मुलाखत घेतली होती, आंतरराष्ट्रीय खेळाडू 26 जून 1993 साली जन्मलेला खेळाडू शिवम दुबे आज सध्या चमकदार कामगिरी करतोय. रणजी क्रिकेटमध्ये सुद्धा त्याची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आणि नुकताच जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सुद्धा त्याची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आणि त्याचा जन्मदिवस जो टेनिस क्रिकेटमधून पुढे आला आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनलाय. हा चांगला बॉल. हे षटक अत्यंत प्रभावी ठरलंय. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला अंकित या गोलंदाजाने. पहिल्या 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत. 1 गडी बाद 26. आता 2 वेळा ज्याला मॅन ऑफ द मॅच किताब आपण घोषित केला होता तो खेळाडू आलाय रोहन. परंतु रोहन यांनी तो मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केला होता साजन या खेळाडूला. रोहन याचं काम बघूया कसं होतंय. 2 मॅच मध्ये तर चांगला प्रभाव त्याने दाखवलाय. दबाव टाकला बॅटरवर. साहिल तयार बॅटिंग करण्याकरता. ऑफ ड्राईव्ह आहे, चेंडू हवेत आहे, झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय. परंतु काय घडलं बघूया. इथे किती धावा मिळतील. बॅटरला मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. 28. 1 गडी बाद 28 धावा. प्रयत्न तर चांगला केलाय. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करता येते. आणि रोहन यांनी या स्पर्धेमध्ये जवळजवळ 7 विकेट्स 2 मॅच मध्ये प्राप्त केल्यात. आता ही त्याची 8वी विकेट असते. बघूया काय करतोय रोहन. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. दीपेश पाटील दक्ष पंच आहेत आणि योग्य तो निर्णय देत आहेत. पुढे येऊन खेळून काढलं या चेंडूला. चेंडू मिड ऑफ मधून पुढे वळतोय. 2 धावा मिळतात बॅटरला. 2 धावांवर ते संतुष्ट होत आहेत. कदाचित ही 3री धाव घेताना धोका होऊ शकतोय आणि तो धोका झालाय. लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. टायटल सॉन्ग पुन्हा एकदा वाचवलं जात आहे. ज्यांच्या कृपेमुळेच आपण ही क्रिकेटची स्पर्धा बघतोय. तर नचिकेतची घरत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचंच हे सौजन्य पाहायला मिळत आहे. आता एक बॅटर असा आलाय ज्याने 16 बॉल्स मध्ये 2 मॅच मध्ये 67 धावांचं चांगलं योगदान दिलंय. एका मॅच मध्ये 32 धावा 7 बॉल मध्ये आणि दुसऱ्या मॅच मध्ये 9 बॉल मध्ये 35 धावा केल्या. तो जुगल आलाय
स्ट्रायकिंग कडे. जुगल याचा हा फटका प्रेक्षकांना करतोय करतोय पागल आणि याचं नाव आहे जुगल. बिगी स्कोर मूव्स ऑन 37. धावसंख्या 6 पुढे सरकली, अति झाली म्हणजे 37. फिटनेस चांगला आहे, टायमिंग चांगलं साध्य करतोय, चांगला टान्स त्याचा पाहायला मिळतोय. स्लोवर वन, चेंडू जाईल काय, शतरक्षक तिथे तैनात होता. इथे विकेट घेण्याकरता काढू करता जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. स्कोर मूव्स ऑन 43. 6 धावांची धावसंख्या 43. 43. ओ डाऊन द लेग. आता दबाव आहे, दडपण आहे, या दडपणामधून बाहेर पडावं लागेल. चांगला फिटनेस, चांगलं उंची लाभलंय जुगल याला. आणि जेव्हा जेव्हा तो मातीला हात लावतोय तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढताना दिसलाय. मोठे फटके त्याच्या बॅट मधून येताना दिसलेत. धावसंख्या 44. 44. आणि बघितला आपण वन हँडेड स्ट्रोक, चेंडू वन बाउन्स. ओ चेंडू जातोय 6 धावांकरता. षटकार बिगी. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 50 धाबा. आरजे यांनी आम्हाला दर्शवलं की 50 धाबा धावफलकावर होत आहेत. चांगला बॉल आहे, आता बॅटरला बीट केलंय. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 50 धाबा. 50 रन्स ऑन द बोर्ड. काम 50 बन गया. जुगल याच्यासाठी रॉकस्टार बॉईज यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. रॉकस्टार बॉईज यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जुगल याला. आता सोहेल दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द मॅचचे किताब पटकावणारे खेळाडू ठरलेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय आकाश. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे. रोहन चेंडू खाली येईल काय, आणि इथे झेल त्याने टिपलाय. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावफलकावर धाबा आहेत त्या 51. 51. उजव्या बाजूला तुम्ही बघतायत डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांचं आगमन होतोय. युवा समाजसेवक म्हणून त्यांनी छाप आपली सोडलंय. जसा आपण उल्लेख केला सकाळपासून त्या व्यक्तीचा, त्यांच्याच माध्यमातून भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आपण बघणार आहोत. रजनी क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही बघणार आहात. आरके ट्रॉफी ही मोठी स्पर्धा त्यांच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळेल अजिंक्य स्पोर्ट्स येथील त्या मैदानावर. आणि आदरणीय सन्माननीय रणजित केनी साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, दिलखुल्लास व्यक्तिमत्व. आणि त्यांना अर्थातच पिकअप करण्याकरता या स्पर्धेचे मुख्य आयोजक नचिकेतचे घरत तिथे पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. रणजित केनी साहेबांसोबतच आपण बघतायत त्यांचा मित्रपरिवार शनक भोईर यांना तुम्ही बघतायत. प्रशांत म्हात्रे यांना सुद्धा तुम्ही बघतायत. हे सर्वजण या ठिकाणी एकत्रित येत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर युवा समाजसेवक आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मॅच कडे आमच्या नजरा असतील. आमच्या मिकी माऊस सुद्धा त्यांना भेटण्याकरता पुढे गेलेत. वेलकम सरजी. हे तुम्ही बघू शकतायत कमी वेळेत ज्यांनी प्रसिद्धी मिळवलंय त्यांच्याच माध्यमातून आरके एंटरप्राइजेस प्रस्तुत आरके ट्रॉफी 2024चा रणसंग्राम तुम्ही बघणार आहात. पहिलं बक्षीस असेल 1,50,006. दुसरं बक्षीस असेल 75,006. तिसरं बक्षीस असेल
35,006. चौथं बक्षीस असेल 35,006. 3 एप्रिल ते 7 एप्रिल ह्या 5 दिवसांमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम रणजित किनी साहेबांच्या माध्यमातून तुम्ही बघणार आहात. वळूया मॅच कडे. षटकर्णीशी काय समीकरण झाले? षटकर्णीची धावसंख्या 60 धाबा धाव फलकावर लागलेत. नचिकेतशी घरत भाई यांच्या जवळचे मित्र आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर या ठिकाणी रणजित किनी साहेबांचं आगमन झालंय. धावसंख्या 60 झाली आणि चेंडूचा जर आपण विचार केला तर चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये 3. आल्या लगेचच या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार रणजित किनी साहेबांनी केलं. त्यांच्याकरता जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करूया. लाख लाख धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये आलात, उपस्थिती दर्शवलेत आणि पहिल्या दिवसांपासून आपल्या नावाची चर्चा या ठिकाणी केली जात आहे. वळी आपण मॅच कडे. मॅच बघतायत आपण जय सेवालाल पालनापाडा विरुद्ध फ्रेंड्स 11 हाडा बॉईज चंद्रपाडा असं. आणि आतापर्यंत फ्रेंड्स 11 हाडा बॉईज चंद्रपाडा टीमने चांगली मजल मारली आहे. धाव फलकावर त्यांचे धावसंख्या 3 गडी बाद 61 झाले. हे षटक जर पाहिलं तर हे षटक चौथं सुरू आहे. चौथ्या षटकामध्ये 4 बॉल टाकून चालेत गोलंदाज आकाशाचे. नवीन आलेला बॅटर आपण बघतायत जयुरेश. ओ चांगला ड्राईव्ह आहे जयेशाचा. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 2 धावा तो पूर्ण करतोय. चित्त्याच्या वेगाने तो धावतोय आणि 2 धावांवर सध्या संतुष्ट होतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे 63 वर 3 गडी बाद. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 63 धावा. भलं मोठं लक्ष उभारलं जाईल समोरच्या टीमवर. हा निर्धाव बॉल. याचाच अर्थ 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत 3 गडी बाद 63 धावा 63. मात्र पंच रिफर करतात 3ऱ्या पंचांना. नो बॉल आहे की नाही तो पाहिला जातोय. म्हणजे विकेटच्या बाहेर पडलाय काय. जी बॅटिंग क्रीज आहे त्याच्या बाहेर हा चेंडू पडलाय काय ते निरीक्षण केलं जात आहे. जर कॅमेरामॅनने कडून जर कॅप्चर झालं नसेल तर कॉन्फिडंट जे काही डिसिजन असेल तेच आपण बघणार आहोत आणि दोन्ही टीमला ते मान्य करावं लागेल. 3ऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा आयोजित श्रद्धांजली चषक 2024चा हा रणसंग्राम अंडरआर्म क्रिकेटचा हा रणसंग्राम स्वर्गीय ओमकार वाडेकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन तुम्ही श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा येथील या मैदानावर पाहताय. मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये नचिकेतची घरत 1 मॅन आर्मी अशी भूमिका अदा करतायत. सध्या पंचांनी रिफर केलंय. जयुरेशाने हा एक फटका खेळला होता. त्याच्यानंतर पुढच्या बॉलवर नेमकं काय झालंय ते सुद्धा आपण बघणार आहोत. पुढचा बॉल कसा असेल त्याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. पाहूया काय डिसिजन असेल पंचांचं. 3रे पंच निरीक्षण करतायत या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य पद्धतीने पडलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत त्या 63 धाबा. गडी वाचले 3. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये बघूया काय कशा प्रकारे बॅटिंग होतोय. जुगलने काहीतरी इशारा केला होता. मला वाटतं पाणी हवा आहे त्याला. पाणी लगेचच पाणी घेऊन जा जरा 2 मिनिटं. तर ब्रेक
माईक मध्ये पाणी घेतलं असतं तर बरं झालं असतं जुगल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 63 धावा फ्रेंड्स 11 हाडा स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमच्या. आणि अजूनही एक षटक शिल्लक आहे. ते शेवटचे षटक टाकण्याकरता गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज कोण येतं ते बघूया आपण. रॉकस्टार बॉईज कडून 200 रुपये इथे जमा झालेत जुगल करता. ओ चांगला ड्राईव्ह आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतोय काय. दोन्ही गाड्या एकाच रुळावर. धावबाद होण्याची शक्यता आणि जयुरेश या खेळाडूला परतावं लागेल. विकेटचं झाले पतन. 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 64. आयोजित स्पर्धेमध्ये सुद्धा नुकताच आपण सन्मान बघितला होता आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार रणजित प्रकाश केने साहेबांचा मागच्याच आठवड्यामध्ये. आणि अर्थातच एक चांगलं नाव त्याने आज कमावलंय. पुढचा बॉल गोलंदाजाने वाईड चेंडू टाकलाय. धावसंख्या इकडे पुढे सरकली. धाव पळकावर धाबा लागल्या जातात त्या 65. 4 गडी बाद 65 धावा. मोठा फटका. कडक 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 बेधडक 6 धावा. षटकार. इनिंग नंतर पहिल्या दिवशी जिंकलेला क्रिश 11 मिरारो टीमचा कॅप्टन, त्याच्यानंतर हासोबा स्पोर्ट्स जुचंद्र टीमचा कॅप्टन आणि सुरू असलेल्या मॅच मधील एक एक प्रतिनिधी पहिल्या इनिंग नंतर आमच्यापर्यंत पोहोचेल. मोठा पटका. चेंडू जातोय लॉंग लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही. सरळ सरळ मिळतील धावा 6. षटकार. प्रेक्षकांनी कॅच पकडलाय आणि त्याच्याकरता 200 रुपयाचा पारितोषिक आहे. नचिकेतची गरज भाई यांच्याकडून. ज्या प्रेक्षकांनी तो चल टिपलाय त्यांनी त्वरित या. धावसंख्या 6 पुढे सरकली. धावसंख्या 77. 4 गडी बाद 77. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे आणि आता चेल टिपलाय. विकेटचं पतन होतंय का बघूया. काय घडलंय काय घडलंय बघूया. गॉन. पंचाने दाखवलं विकेटचं पतन झालंय. 5वा धक्का लागलाय. 5 गडी बाद. 5 गडी बाद. धावसंख्या 77. शेवटच्या शिल्लक आहेत. 5 गडी बाद 77 धावा आणि जो चेल टिपला त्या प्रेक्षकांनी या. 200 रुपये तुम्हाला दिले जातील. दिलेत प्रेक्षकांना दिलेत पैसे. मला वाटतं प्रेक्षक लगेचच आलेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धाव पूर्ण करत आहेत. अक्षय साठम पाहता पाहता 3री धाव सुद्धा ते पूर्ण करत आहेत. 3 धावा मिळत आहेत आणि दोन्ही बंधू एकमेकांच्या समोर आहेत. जणू काही कबड्डी खेळण्याकरता उत्सुक आहेत. 3 धावा. 3 धावांची धावसंख्या 80. अक्षय करता एक षटकार जर त्यांनी ठोकला तर त्याच्यासाठी 1000 रुपये असतील. मात्र चेंडू एकच शिल्लक आहे. मोठा फटका अक्षयाच्या बंधू गणेश साठम यांनी या ठिकाणी दाखवलाय. 2 धावा गणेश पूर्ण करतायत. 3रे धाबे करता गणेश धावतायत. 3 धावा पूर्ण होत आहेत. दोन्ही खेळाडू कबड्डी 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 सुरू आहे. आणि इथे बघितलं तर 4थी धाव घेताना या ठिकाणी डिरेक्ट हिट होत आहे. म्हणजेच या 3 धावा पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद. धाव फळकावर धावा लागल्या जातात 83 आणि 84 धावसंख्येचं लक्ष असेल. टार्गेट इज 84. 84 धावा जिंकण्याकरता असतील. त्या कॅप्टननी या. क्रिश 11 मिरारो टीम के कप्तान हासोबा स्पोर्ट्स जुचंद्र टीमचा कॅप्टन आणि सुरू असलेल्या या मॅच मधील एक एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर या. आपण ड्रॉ उडवणार आहोत.
हासोबा टीमचे या ठिकाणी आलेले आहेत. वरती या. एक एक प्रतिनिधी सुद्धा आलेत. एका बाजूला आपण बघतायत जय सेवालाल कोहली टीमचे प्रतिनिधी आलेत. एक 3 चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि 3 चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी जी उचलली जाईल ती डायरेक्टली फायनलला असेल. वेलकम सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. निशांत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना सुद्धा आपण बघतायत. सर्वजण आलेत या ठिकाणी. क्रिश 11 मेरा रोड या, लवकर या. केसर फास्ट. आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर युवा समाजसेवक कुमार रणजित प्रकाश केले साहेबांना आपण बघतोय आणि चिठ्ठ्या आपण उडवतोय. 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. एक चिठ्ठी जी उचलली जाईल ती फायनल मध्ये असेल. नाम है इस चिठ्ठी में, या चिठ्ठीमध्ये अशी नावं आहेत. एक विजेता नाव आहे आणि दुसऱ्या 2 टीमची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. चलो, एक चिठ्ठी आपण उचलतोय. नचिकेत भाई यांच्या हस्ते एक पहिली चिठ्ठी उचलली जाईल. कुठल्या टीमला जातोय? हासोबा स्पोर्ट्स फायनल मध्ये प्रवेश त्यांचा होतोय. किती लकी आहेत बघा ना. आणि म्हणजेच ह्या मॅच मधून जो संघ जिंकेल तो क्रिश 11 मीरा रोड संघाविरुद्ध लढेल. म्हणजेच प्रवास आणखीन कठीण बनलाय या दोन्ही टीमचा. बघूया काय घडतंय आता. हासोबा स्पोर्ट्स टीमला बाय मिळाली आणि त्यांचा फायनल मध्ये प्रवेश झालाय. कॉंग्रॅच्युलेशन. 84 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय याची चर्चा करूया आपण. तत्पूर्वी ओळूया डीजे शक्ती यांच्याकडे. एकदा कॅमेरामॅन दाखवतात आम्हाला, व्यासपीठ दाखवतात आमचे मान्यवर दाखवत आहेत. कॅमेरामॅन अजय भारद्वाज. ज्या ठिकाणी आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार केने साहेब उपस्थित आहेत, जे युवा समाजसेवक म्हणून चांगलं काम आता करत आहेत. त्यांच्या समोरच आपण जर बघितलं तर प्रशांत म्हात्रे यांना तुम्ही बघतायत. प्रशांत म्हात्रे हे उपस्थित आहेत. तदनंतर निशांत म्हात्रे यांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्या शेजारी जनक भोईर. रमेश कुठल्याही कार्यामध्ये त्याचा सुद्धा सहभाग असतोय. त्या जनक भोईर सुद्धा उपस्थित आहेत. आणि नचिकेतची घरत याने आयोजन जे केले ते खूप सुंदर आहे. सध्या चर्चा सुरू होती आणि त्यांना सुद्धा सपोर्ट केलाय. 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य कुमार रणजित केने साहेबांनी या स्पर्धेसाठी दिलंय. आज अशी अनमोल रत्न या क्रिकेट टुर्नामेंटची शोभा वाढवताना आपल्याला दिसून येत आहेत. मॅच सुद्धा तितकाच आता रंगतदार होईल. या मान्यवरानंतर आपण वळूया मॅच कडे. 30 बॉल मध्ये 84 धावांची आवश्यकता. स्ट्राईक इन कडे बॅटर विलास आहे आणि नॉन स्ट्राईक इन कडे साजन आणि विलास. अक्षय साटम गोलंदाजी मार्गावर पहिले षटक टाकण्याकरता सज्ज झाला आहे. 84 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता बॅटर उतरलेत. मोठा फटका चेंडू हवेत आहे. अक्षय साटम याला मिळाली पहिली विकेट आणि लगेचच तो आपली ताकद दाखवतोय, आपली हुकूमत दाखवतोय. विकेटचं पतन गॉन. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवानी. अंडरमचं. कारण टेनिस विश्वामध्ये सुद्धा असेच खेळाडू पुढे आले जे लेदर क्रिकेटच्या मॅचेस सुद्धा खेळलेत. सुमित टेकले एक उत्तम उदाहरण देईन मी, जे टेनिस क्रिकेटमधून शिकलेत.
याच मैदानावर सुद्धा त्याचा परफॉर्मन्स आपण बघितला, परंतु पूर्वी विरार येथील अंडरआर्मच्या क्रिकेट मॅचेस ते खेळायचे आणि आज ओव्हरऑल मध्ये ते एक ब्रँड बनलाय। इनसाइड आउट, मोठा फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक रोहित याने हा झेल सोडलाय आणि फलस्वरूप बॅटरला मिळाल्या 3 धावा। 3 धावा मिळतात बॅटरला, 3 धावांच्या मदतीनं खातं उघडलंय, संघाची धावसंख्या झाली आहे ती 3। मोठा फटका होता, कडक आवाजात हा फटका खेळला होता, अक्षय साटम यांच्या कानापर्यंत तो आवाज पोहोचला होता। झेल सुटलाय, परंतु कठीण झेल होता। मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू असतात त्यांनाच ठाऊक असतं की मैदानाच्या आतील काय स्थिती असते। आडव्या बॅटचा वापर केलाय, 1 धाव मिळाली, दुसरे धावेकरता बॅटर धावतायत, स्कोर लेग मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि पाहता पाहता बॅटर पूर्ण करतायत 3 धावा। लगातारच्या 2 बॉलवर 3-3 धावा मिळतात बॅटरला, धावसंख्या 3 ने पुढे सरकली, धावा लागल्या जातात त्या 6। 27 बॉल मध्ये हव्या आहेत 78 धावा, 27 चेंडू आणि 78 धावांची आवश्यकता। अंकुश तयार, पुढे येऊन खेळायचा होता अंकुशला, मात्र बॅटिंग क्रीज मध्ये तो सुखरूप पोहोचलाय। एक चांगला बॉल, निर्धाव चेंडू टाकला अक्षय यांनी, पहिल्याच बॉलवर विकेट घेतला होता। हा सुद्धा एक चांगला बॉल, गुड डिलिव्हरी, हलकीची स्माइल देतात आता अक्षय। मोठा फटका सरळ बॅटने खेळलाय, रोहित तिथे तैनात आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी झेल सोडलाय, झेल धरतीला दान दिला जातोय, फलस्वरूप बॅटरला मिळतायत 2 धावा। षटकाची झाली समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात, 1 गडी बाद 8, 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 76 धावांची आवश्यकता। चांगला मॅच होतोय, 24 बॉल मध्ये 76 धावांची गरज आहे, अजूनही हार मानणार नाही आम्ही। आणि हेच जणू काय दर्शवतात हे बॅटिंग करणारे टीमचे खेळाडू। ऑन ड्राईव्ह आहे, ब्लॉक मधला चेंडूला खोदून काढलाय, मिडऑन मधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, अजूनही चेंडू सोबत खेळताना दिसतोय रोहित नावाचा खेळाडू आणि 3 धावा बॅटर पूर्ण करतायत। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स असं प्रत्येक आपल्याला पाहायला मिळालं। 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या धाव फलकावर झाली आहे ती 1 गडी बाद 11 धावा। थोडेसे क्रॅम्प्स येताना दिसत आहेत सोहेल याच्या पायामध्ये आणि आमचे डॉक्टर्स त्या ठिकाणी तैनात आहेत। अक्षय साटम ऑलराऊंडरची भूमिका ते अदा करत आहे, एखादा रोल जर दिला चित्रपटामध्ये तरी तो रोल तो व्यवस्थितरित्या पार पडतील। आई चंडिका मातेच्या पायथ्याशी जे नाट्य प्रयोग होत असतात त्या नाट्य प्रयोगामध्ये त्यांनी मला वाटते भाग घ्यायला पाहिजे। एक चांगले समालोचक म्हणून त्यांनी सुद्धा आपली छाप उमटवलंय, महाराष्ट्राचा युवा समालोचक, उमदा समालोचक आणि ते खेळाडूंवर लक्ष केंद्रित करत आहेत। प्रत्येक आयोजक या समालोचकाला आवर्जून आमंत्रण देत आहेत आणि आता यंदा जर आपण बघितलं तर लाखाशिवाय बात नाही। अक्षय साटम यांची मोठमोठ्या स्पर्धा म्हणजेच लाख मोलाच्या स्पर्धांमध्ये ते धावतं समालोचन करताना आपल्याला दिसत आहे। प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण केलाय। थोडासा दुखापतग्रस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक पाहुणे मंडळी या अतिथी कक्षामध्ये तुम्ही बघणार आहात। फिटनेस किती महत्वाचा आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे। मागच्या मॅचचा हिरो होता सोहेल, ज्यांनी 4 गडी बाद केले होते, 7 बॉल मध्ये 22 रन्स बनवले होते, मॅन ऑफ द मॅच त्यांनी मिळवला होता। फिटनेस चांगला आहे। प्रशांत म्हात्रे याचा सुद्धा खूप चांगला फिटनेस आपल्याला पाहायला मिळतो। चेतन म्हात्रे जे चंद्रपडा एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात, त्यांचे बंधू आहेत प्रशांत म्हात्रे। याआधी पारितोषिक आलेत, निधी स्पोर्ट्स यांच्याद्वारे 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, ते म्हणजेच रोहित या खेळाडूला ते आमच्याकडे जमा आहे। आणि रॉकस्टार बॉईज यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले जुगल याच्याकरता, हे 700 रुपये जमा ठेवलेत आम्ही इथे, लक्षात घ्या। अक्षय साटम यांच्याकरता बिग ऑपॉर्च्युनिटी होती,
एका षटकाराकरता 1000 रुपये आणि एका इनिंग मध्ये 3 षटकारांकरता 5000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे सर्व नचिकेत घरत बाई यांच्याकडून जाहीर झालं होतं. फिटनेस पुन्हा एकदा तपासला जातोय. आमच्या डॉक्टर्स मैदानाच्या आतमध्ये गेलेत. मिकी माऊस कुठे गेलेत? आहेत यास नमस्कार करतायत. वाव, फिल्डिंग लावून घ्या लगेचच फिल्डिंग लावून घ्या. मिकी दिसत आहेत, माऊस दिसत नाहीत. क्रिकेट आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जाणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. उजव्या बाजूला सुद्धा मोठी स्पर्धा सुरू आहे. लीग सिस्टम अक्षय साठम माहिती देतात की 1.5 लाखाची ती स्पर्धा आहे. प्रवीण म्हात्रे यांचं सौजन्य आहे आणि त्या टुर्नामेंट्स मध्ये सुद्धा चांगले खेळाडू उपस्थित झालेत. वेळ वाया जातो, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चांगल्या नव्या दमाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. 1.1 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11/1 गडी बाद. 23 बॉल मध्ये 73 धावांची आवश्यकता. हे समीकरण आहे या मॅचचं आणि हा उपांत्यपूर्व फेरीतील मॅच आहे. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलचा मॅच खेळण्याकरता सज्ज राहील. सेमीफायनलचा मॅच खेळावा लागेल क्रिश 11 मीरा रोड संघाविरुद्ध, कारण आसोबा स्पोर्ट्स जुजुंद्र टीम फायनल मध्ये प्रवेश करताना दिसली आपल्याला. नो बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव मिळाली. धाव संख्येत बदल होतोय, धाबा लागल्या जात आहेत त्या 12 धाबा. 1 गडी बाद 12. हा ऑफ ड्राईव्ह आहे. नो बॉलचा इशारा आला. याआधी 9+4 आल्या होत्या आणि आता ह्या चेंडूवर 2 धाबा मिळत आहेत. धावसंख्या बघूया आपण किती. धावसंख्या 19 झाली आहे. 22 बॉल मध्ये 65 धावांची गरज आहे. आणि बॅटचा वापर केलाय. 1 धाव मिळाली. साहिल यादव तिथे सैनात आहेत फिल्डिंग करण्याकरता. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 20. 3 बॉलची समाप्ती. धावसंख्या 20. पुढचा बॉल सोहेल याचा. मोठा फटका स्लॉक केला जातो चेंडूला. लॉंग लेगच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याने हा झेल सोडलाय. फलस्वरूप बॅटरला किती धावा मिळतात ते बघूया. बॅटरला मिळतात 3 धावा. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 23 झाली आहे. 1 षटक आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. 20 बॉल शिल्लक आहेत. 20 बॉल मध्ये 61 धावांची आवश्यकता. 20 चेंडू आणि 61 धावा होऊ शकतात. या 61 धावा ती रणनीती आखताना सध्या तरी जय सेवालाल पांडपाडा संघ पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळायचा होता. सॉफ्ट डिसमिसल आणि सोहेल गोलंदाजी करतोय. साहिल झेल टिपतोय. विकेटचं पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 23. तुम्ही बघतायत आर.के. यांना, आर.के. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रचित खिणे साहेबांना या अतिथी कक्षामध्ये पाहतायत. मोठा फटका खेळताना दिसलाय रोहन नावाचा खेळाडू. 1च धाव मिळेल त्याला. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 24. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
2 गडी बाद 24 धावा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 60 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 60 धावा. बरेच प्रेक्षक ठिकाणी तुम्ही बघतायत या स्पर्धेला पाहण्याकरता इथे उपलब्ध झालेत. खूप चांगलं आयोजन आहे या स्पर्धेचं. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा खेळवली जाते आणि येणाऱ्या 23-24 ह्या 2 रात्रीमध्ये रजनीमध्ये तुम्हाला आणखीन एक क्रिकेटचा रणसंग्राम मिळेल. तो म्हणजेच SPL चा शिवतेज प्रीमियर लीगचा रणसंग्राम नचिकेतची घरत साहेबांच्या माध्यमातून आपण ह्याच मैदानावर बघणार आहोत. चांगलं बॅरिकेड लावले जातात त्या रजनी क्रिकेटमध्ये या मैदानाला आणि एक सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा पार पडली जाते. 24 धावा झालेत सोहेल. आता 18 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे. निलेश गोलंदाजी मार्गावर आलाय. स्ट्राईकिंगकडे रोहन. मोठा फटका टोळावलाय. चेंडू हवेत आहे. बघूया काय घडतंय आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी टिपलाय. संपलाय रोहन याचा खेळ. विकेट डाऊन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 24. बॉल मध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर आता आलाय आकाश. मोठा पट्टा खायचा होता. एलिव्हेशन तितकं प्रॉपर नव्हतं. टायमिंग सुद्धा प्रॉपर झालं नाही. 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली. धावफलकावरती 25 धावा. 16 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. मोठेच फटके खेळावे लागतील आता बॅटरला आणि स्ट्राईकिंगकडे आता आहे तो म्हणजे साजन. ऑन ड्राईव्ह याने केलाय साजनने. 2 धावा मिळत आहेत साजन या खेळाडूला. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावा लागल्या जातात. 3 गडी बाद 27 धावा. भलं मोठं लक्ष होतं. भलं मोठं लक्ष म्हणजेच 84 धावसंख्येचं लक्ष होतं. डाऊन द ग्राउंड चेंडू जातो स्ट्रेट हिट लॉंग ऑफला आणि या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतोय खेळाडू साजन. सलामीला आलेला खेळाडू आहे तो 2 धाव पूर्ण करतोय. चांगला बॉल. विकेटचं पतन होत आहे. स्टंपिंग केले जाते आणि या ठिकाणी परतावं लागतं साजन या खेळाडूला. बॅटिंग करणाऱ्या टीमला हा लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद. धावा आहेत धाव फळकावर 29. नवीन बॅटर आला तर अभिषेक. ऑफ ड्राईव्ह आहे. मिड ऑफ मधून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू वळतोय. त्या ठिकाणी जुगल पाटील चांगले फिल्डिंग करत आहेत. 2 धावा मिळत आहेत बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. 4 गडी बाद. षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 53 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 53 धावा. खूप जास्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. सलग 2 मॅचेस मध्ये प्रभुत्व दाखवलं होतं. सलग 3 मॅचेस मध्ये प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळालं नाही. 2 मॅचेस जिंकल्या ते जय सेवाला पालनापाडा टीमने आणि या 3ऱ्या मॅच मध्ये त्यांना थोडेसे कुठेतरी रणनीतीमध्ये ते कमी पडले हेच म्हणावं लागेल. तर गोलंदाज सोहेल आलाय. 12 बॉल मध्ये 53 धावांची गरज होती. चेंडू जातो ऑन साइडला. 1 धाव मिळाली. मिडॉन वाईड ऑफ मिडॉन मधून प्रशांत पांढरे चेंडूला उचलतायत. एका धावेची धावसंख्या झाली आहे ती 32 धावा. 4 गडी बाद. 11 मध्ये 52 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 52 धावा. पुन्हा इनसाइड आउट करून कळून काढले चेंडूला. 1च धाव. एका धावेची धावसंख्या पोहोचली 33. 4 गडी बाद. आता थोडेसे कमी पडतायत या इनिंग मध्ये. नो बॉलचा इशारा. नो बॉल. अतिरिक्त धाव मिळाली. नियंत्रण नव्हतं गोलंदाजाचं. बॅटर मध्यफळीतीलच आपल्याला जास्त दिसत आहेत.
आणि अभिषेक. चेंडू हवेत आहे, चेल टिपला जाईल काय? आणि होय, या ठिकाणी निलेश आणि चेल टिपलाय. आकाश याला परतीचा प्रवास करावा लागतोय. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 5वा धक्का. 5 गडी बाद, धावसंख्या 34. सलग तिसरी मॅच खेळतात अक्षय साटम. 34 धावा लागल्यात. 9 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे. 5 विकेट्स गेलेत. ह्या 3 मॅच नंतर अक्षय साटम रिटायरमेंट घेतील. ऑन ड्राईव्ह आहे, शॉर्टफुट विकेट मध्ये चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली. प्रशांत त्या ठिकाणी आहे. 2 धाव मिळतात बॅटरला. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता 48 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 48 धावा. हलकासा स्पर्श झाला. विकेट नंबर 6. 6 गडी बाद, धावा लागल्या जात आहेत. धाव फळकावर सध्याच्या घडीला 36 धावा. 6 गडी बाद, 36 धावा. बॉल मध्ये आता 48 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 48 धावा. गडीबाज सलित 6. रणजित नवीन बॅटर. ऑफ ड्राईव्ह खेळलाय बॅटरने. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळाली, दुसरी धाव मिळाली बॅटरला. तिसरी धावेकरता बॅटर धावत आहेत आणि संघर्ष अजूनही सुरू आहे. 3 धावा. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 39 धावा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 45 धावांची गरज. 6 बॉल रिमेनिंग अँड 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीमचा कॅप्टन क्रिस 11 मेरारो टीमचा कॅप्टन टॉस साठी या इथे येऊन थांबा. जोरकस खेळायचं होतं. शेवटचं षटक साहिल यादव याचं. 6 गडी बाद, धाव फळकावर धावा 39. 5 बॉल मध्ये आता 45 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 45 धावा. हा चेंडू मिड ऑफ मध्ये आहे. निलेश मात्र उलट्या दिशेने प्रयत्न करत होते. परंतु 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा मिळत आहेत. एन्जॉय करतायत सर्व खेळाडू हे क्रिकेट मॅचला. टीसीपी थेट प्रेक्षेपण करते या स्पर्धेचं. पुढे येऊन मिडॉन मध्ये वळवलं चेंडूला. 1च धाव मिळेल. धावा जर आपण बघितल्या तर एका धावेची धावसंख्या झाली 42. 3 बॉल मध्ये 42 पाहिजेत. ऑन ड्राईव्ह औपचारिकता बाकी आहे या मॅचची. 42 वरच गाडी थांबली आहे. कुठेतरी रणनीती चुकली या ठिकाणी असं वाटतंय. पुन्हा एकदा चांगला बॉल. फक्त आणि फक्त 1 बॉल शिल्लक आहे. एका बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. 1 चेंडू 41 धावा. या मॅचचा हिरो कोण असेल ते आपण बघणार आहोत. हा फटका मोठा आहे. गणेश साटम यांनी चेल टिपलाय. कॉंग्रॅच्युलेशन. 7 गडी बाद, धाव फळकावर 42 धावा 45 धावा बनवता आल्या आणि जवळजवळ मोठ्या फरकाने हा मॅच जिंकलाय. 40 धावांशी हा मॅच जिंकलाय. फ्रेंड्स 11 या टीमने. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर चुक 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 शुगल. ही इज द मॅन ऑफ द मॅच. अकरा चेंडूंमध्ये 38 धावांचं योगदान जुगल पाटील याचं आपल्याला पाहायला मिळालं. सो जुगल पाटील ठरला या मॅचचा हिरो.